नको खाऊ. मम्मीचं इथं फोटोशूट चाललेलं आहे आणि इथं सगळे प्रमुख पाहुणे जमलेले आहेत. डेकोरेशन मी केलेलं आहे एकदम सिंपल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर मिनी लॉंग व्हिडिओ. सॉरी ब्लॉग. काय मला नाही माहिती कशात टाकलं. मला काय फक्त फुलं घेऊन आले होते. पप्पाने अजून एंट्रीच मारली नाही, फक्त मम्मी आलेली आणि मम्मीचे तो फोटो काढतो. काय सांगणार तुम्ही मम्मी पप्पाची 25th अॅनिव्हर्सरी, काही शुभेच्छा दे माझ्या ब्लॉग थ्रू. दे ना. माझी बहीण मीनाताई आणि राजू भाऊजी यांची आज 25वी अॅनिव्हर्सरी आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप लाख 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 शुभेच्छा माझ्यातर्फे. आणि ही माझी भाची आहे. भाची नाही, लेक मी तुझी. पण लेक आहे ही माझी. ही माझी लेक आहे प्रतीक्षा, हिचं नाव. हिच्या ब्लॉगला खूप 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओची स्टार्टिंग तर काही मी एवढी छान केली नाही, म्हणजे इंट्रो व्हिडिओ मी केलाच नव्हता कारण मला सकाळपासून वेळच मिळाला नव्हता. याचा मिनी व्लॉग मी पोस्ट केलेला आहे, नक्की चेक करा. हा व्हिडिओ मला पोस्ट करू की नको यासाठी मी 8 दिवस लावलेत, बट चला म्हणलं करून टाकूया पोस्ट, कारण की ह्या आठवणीनंतर पण त्यांना बघता येतील माझ्या व्लॉग थ्रू का होईना. 24 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला कंप्लीट होऊन आणि त्यांना एकदा पण सेलिब्रेशन केलेलं नव्हतं त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं. म्हणून आमचं असं ठरलेलं होतं की 25वी ॲनिव्हर्सरी करायची तर ती मोठीच करायची. आणि मला खरंच एवढं भारी वाटत होतं ना हे सेलिब्रेशन, आणि त्यांना पण खूप छान वाटलं. त्यांनी 24 वर्षामध्ये एकदा पण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली नव्हती, म्हणून ह्या गोष्टी आम्हाला एवढं छान वाटत होत्या की फर्स्ट टाईम ते असं एकमेकांना टाईम देऊन ह्या गोष्टी करत आहेत. त्यांची पण हौस पूर्ण झाली. आणि ह्या गोष्टीचं प्लॅन करण्यामध्ये मला तर माझ्या मावशीने पण खूप सपोर्ट केला होता. तेव्हा कुठे जाऊन एवढं छान झालं आहे. रिंग सेरेमनी असे ना, एकमेकांना हार घालणं असे ना, ह्या पण गोष्टी आम्ही केल्या. आता जास्त तर काही करू शकत नव्हतो कारण प्रोग्राम हा हॉटेलमध्ये होता आणि टाईम पण फार कमी होता, बट जेवढं जमेल तेवढं केलं. आणि सगळ्यांनी पण त्यांना खूप सपोर्ट केला, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, एकमेकांना फुल द्या. त्यांना पण फार ऑड वाटत होतं, पण आम्ही ह्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या कारण की ह्याच आठवणी नंतर राहतात. मम्मी तर काय माझी खूप हौशी आहे सगळ्याच बाबतीत, पण पप्पा एवढे हौशी नाही आहेत. म्हणजे त्यांनी आधी ह्या गोष्टी केलेल्या नाही ना, म्हणून त्यांना ह्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या, पण आम्ही त्यांच्याकडून एक एक गोष्ट करून घेतल्या. आणि मला खरं एक्सपेक्ट नव्हतं की पप्पा एवढं सगळं करतील म्हणून, पण छान वाटलं केल्यावर. व्लॉगमध्ये माझा आवाज खूप बारीक येत असं एडिटिंग करताना, कारण माझी तब्येत अजिबात बरी नाही, तरी मी एडिट करून टाकते. भरभरून प्रेम द्या. काय म्हणली तू? आतू म्हण. केक म्हणजे जेवताना दाखवते मी थालीवरचं वगैरे. बाय द वे सेलिब्रेशन कसं झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. घेईल ना तो. कसं झालं अरू जेवण? राणी एक नंबर ही ट्रीट होती माझ्या. मी यांना एवढं स्टार्टिंगला मिस केलं बरं की या पण आलं नाही. मिस केली त्यांनी, यांना स्टार्टिंगच मिस केली. आमचं जेवण वगैरे सगळं झालं. मी याचा इंट्रो व्हिडिओ काही स्टार्टिंग केलीच नव्हती, अचानक व्हिडिओ स्टार्ट केलेला होता. सो आता हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करते आणि बोलते तुमच्यासोबत सगळं काही व्यवस्थित. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा होता आजचा व्हिडिओ. बाय.